मराठा आरक्षणावर आजपासून मुंबई हायकोर्टात नव्यानं सुनावणी सुरू होतीये। विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या प्रवेशांमुळे हे प्रकरण तातडीनं निकाली काढा असे निर्देश दिले गेलेत। सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण तातडीनं निकाली काढण्यासाठीचे निर्देश हे मुंबई हायकोर्टाला दिले गेलेले आहेत। राज्य सरकारनं एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाविरोधातील ही याचिका आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, आजची ही जी सुनावणी पार पडते त्याकडे विशेषतः सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष असेल, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे यामध्ये उपस्थित होऊ शकतात? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर शिंदे सरकारच्या काळात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये एसटीबीसी मार्फत 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या निर्णयाला खरं तर चॅलेंज करण्यात आलं होतं आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती NJ चमात्रा, न्यायमूर्ती संदीप पारणे यांच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विशेष त्रिसदस्यीय पूर्ण पीठ मराठा आरक्षणासंदर्भात युक्तिवाद ऐकून घेण्यात येणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर या ज्या आरक्षणाला स्थगिती मिळाली होती त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला होता। मराठा समाज आक्रमक होता। मात्र आता पुन्हा एकदा नव्यानं आजपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे कोर्ट देखील लवकरात लवकर निर्णय देईल का याकडे आता संपूर्ण मराठा समाजाचं आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी हे आरक्षण देण्यात आलं होतं तर राज्यातील आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते कायद्याच्या तळागाळात अडकलं होतं। मात्र आता कोर्ट काय निर्णय घेतो, आजपासून सुनावणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। नेमकं सुनावणी कधीपर्यंत पूर्ण होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, अगदी। त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष सुनावणी दरम्यान काय घडतंय याचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।